अंधारी रात्र प्रिय असते. आपल्या हिंदू धर्मात आपण म्हणतो की अरे बाबा ते अमावस्या वगैरेला जाऊ नको, तिथं हे असतं, अमंगळ असतं. पण आमच्या सैनिकांना अमावस्या आमची मैत्रीणच वाटते. जर म्हणून आम्ही जवळपास 28-29 रात्री करायचं ठरलं. अंधेरी रात्र होती. आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या मातीत जन्मलं. इथे आपल्यासमोर आदर्श आहे छत्रपती शिवरायांचा. ते कधीही नेहमीच बघायचे. कोणताही जर प्लॅन करायचा असला, चंद्राची कोर कुठे आहे ते बघायचे. तुम्हाला एकच उदाहरण देतो, सिंहगडाचा अटॅक. सिंहगडाचा वर हमला शुद्ध अष्टमी नवमीवर केला. अष्टमी नवमीवर का केला? रायबाचं लग्न होतं. त्याला सांगितलं रायबाचं लग्न पण त्यांना तानाजी एवढे प्रिय, तर अटॅक 1 महिना पुढे करू शकलं असतं. पण हा जर अष्टमी नवमीचा दिवस वाया घालवला असता तर परत 1 महिना, परत 1.5 महिना परत होतो, पण शत्रूची ताकद वाढली असते. आणि अष्टमी नवमीमध्ये जेव्हा येतो पहिले चंद्र 3 वाजेपर्यंत आपल्याला उजेड देतो आणि त्याच्यानंतर अंधार असतो. मग जसं सांगितलं मी, अंधार आपली मैत्रीण असते अटॅक करणार वेळेची. जोपर्यंत गडावर जायचो तोपर्यंत उजेड पाहिजे, त्याच्यात अंधार पाहिजे. म्हणून त्यांनी हा असा अष्टमीचा दिवस ठेवला. आणि हे प्रत्येक त्यांच्या प्लॅनिंगमध्ये, मी जास्त खोलात जात नाही, त्या प्रत्येक प्लॅनिंगमध्ये चंद्राचं कोर जे आहे नेहमी असायची. दुसरी म्हणजे शाहिस्ते खानावर सर्जिकल स्ट्राईक. तेव्हा काय केलं ते आता मी परत पूर्णपणे जात नाही. म्हणून 28-29 जवळपास अंधारी रात्र होती, ती आम्ही निवडली. दुसरं असतं अटॅक केव्हा करायचं. मला तुम्ही सांगा, सगळ्यात जास्त गाफील आणि झोपेत, गाढ झोपेत माणूस केव्हा असतो? 4 वाजता. तुम्ही हे उद्यापासून किंवा बघा, सगळ्यात जास्त गाढ झोपेत माणूस 3 ते 4 दरम्यान असतो. मी ठरवलं की म्हटलं आमचा जो HR असतो, स्ट्राईक करायचा वेळ असते ते 3:30 वाजता आहे. आणि कमीत कमी वेळेवर त्याचं सगळ्यात जास्त डॅमेज करून वापस पण यायचं असतं. म्हणून 3:30 वाजताचा मी त्याच्यावर सांगितलं आणि 12 मिनटं मॅक्सिमम टार्गेटवर राहायचं, हे असं आम्ही ठरवलं. आणि नंतर शेवटचा मुद्दा म्हणजे एक्झिक्युशन. बरोबर जायचं केव्हा? म्हणजे अंधारात जायचं. तेव्हा या पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोलवर तुम्ही जाल, बघाल तर चौकी असतात. एक चौकी दुसरीपासून 500 मीटरवर, कधी 100 मीटरवर. दोघांच्या मध्ये कमी डिस्टन्स असतं. मध्ये माईन सुरुंग लावलेले असतात. जर सुरुंगवर पाय पडला, आवाज झाला, शत्रू एकदम अलर्ट झाला तर आपलं मिशन खतम, तिथेच संपणार. म्हणून आम्ही जवळपास ते 100-150 मीटरची जी माईनची पट्टी आहे ती क्रॉस करायला माझ्या टीमनी जवळपास 1.5 तास लागला, फक्त 100 मीटर. आणि जसं म्हणतो की देव आपल्याला मदतच करतो, आपण काही चांगलं काम असतं. एकाही माईन उडली नाही, एकाही जेवण जखमी झाला नाही. आपण सुखरूप आतमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग सगळं सोपं असतं. तिथे गेल्यावर जवळपास 3 वाजता पोहोचलो. मग काय करायचं? प्रत्येक टेररिस्ट कॅम्पमध्ये सेंट्री असतात. 3 पेअर, जनरली 3 पेअर म्हणजे 3 जोड्या असतात सेंट्रीच्या. मग त्यांना खतम कसं करायचं? 2 गोष्टी असतात. आमच्या जो सायलेन्सर वेपन होते, सायलेन्स म्हणजे आवाज करत नाही, तरी किती जरी सायलेन्स वेपन असला तरी ठकठक असा आवाज करतो आणि जागे व्हायची शक्यता असते. आणि दुसरा असतो जे आम्ही जनरली इन्फंट्रीमध्ये किंवा पॅरा कमांडरमध्ये करतो, हळूच जाऊन सेंट्रीचे गळे कापायचे. मग आम्ही ठरवलं की हा दुसरा पर्याय निवडायचा. म्हणून 3 जोड्या असल्या, 3 जोड्या आमच्या जाऊन शत्रूचे गळे कापले आणि आवाज झाला नाही त्याचा. आणि 3:30 ची वेळ ही पण दुसरी गोष्ट होती. मी सैन्यामध्ये आपण जे धर्मनिरपेक्षता म्हणतो, बाहेर जेवढं सांगतो की सगळे सेक्युलर, सगळ्यात जास्त सेक्युलर आम्ही आर्मीमध्ये असतो. आणि आम्हाला त्या दिवशी मला माहीत होतं की सगळ्यात पहिली नमाज जे असते, सगळे ते इस्लामिस्ट होते, पहिली नमाज 4 वाजल्यानंतर 5 मिनिटांनी होते. म्हणजे आपल्याला 15-20 मिनिटं, अर्धा तास मिळतो. आणि जो कोणी असतो जेव्हा तो आपली धर्माची प्रेयर करतो तेव्हा आपण ठरवलं आपण त्याला मारायचं नाही. आणि तिथे आम्ही गेलो, सेंट्रीचे गळे कापले. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं मला ऑल ओके, रेडी टू गो,
तेवढंच बोलल्यानंतर आम्ही म्हटलं फायर करा. फक्त 12 मिनिटं जेवढं काही आमच्याजवळ होतं आम्हाला डिस्पोजेबल रॉकेट लॉन्चर सगळं काही मिळालं होतं. आणि हे आपले डिफेन्स मिनिस्टरचे होते रक्षामंत्री, त्यांनी आम्हाला मुहैया करून दिलं होतं. आणि मी सांगतो की खात्रीने सांगतो की आतापर्यंत भारताला सगळ्यात चांगलं डिफेन्सच मिळालं असेल ते मनोहर पारिकर, की त्यांच्यामुळे हे असं काही शक्य झालेलं आहे. फायर केलं 12 मिनिटात केलं आणि आम्हाला सांगितलं तुम्ही सगळे फोटो घेऊन या. आणि अंधेऱ्या रात्रीत आम्ही कॅमेरा लावून ते सगळे शूट केलं तेवढ्या वेळ. तेव्हा असं वाटलं की कशाला, पण जेव्हा वापस आलो ते काही जणांनी म्हटलं काही भावांनी की हे तर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, हे सर्जिकल आहे असं तसं. एक तर आपला तेव्हाचा दिल्लीचा चीफ मिनिस्टर होता अरविंद केजरीवाल, मला नक्की आवडतं, पण मला वाटतं की असं त्यांनी बोलायला नको होतं. कारण की त्यांना समजायला पाहिजे हे जे आहे हे आम्ही करतो, हे भारतीय सेना, ही पाकिस्तानची सेना नाही आहे, हे प्रत्येक नागरिकाची सेना आहे. आणि आमच्यावर अविश्वास दाखवू नका. उद्या कोणत्याही गव्हर्नमेंटला त्याच्यासाठी आपल्या देशासाठी हेच काम करू. पण हे थोडंसं ॲब्रेशन झालं. आम्ही आलो आणि तिथे तुम्ही पिक्चर पाहिला असेल उरी द सर्जिकल स्ट्राईक, त्यामध्ये जाऊन ते 2-3 तास शोधत असतात, कुणी इब्रालला 11, तेवढा वेळ नसतो आपल्याबरोबर. आणि त्याच्यामुळे 12 मिनिटानंतर वापस आलो आणि परत जसं सांगितलं तसं उरी द सर्जिकल स्ट्राईकमध्ये एक मुलगी असते, ते नटी असते, ती सांगते असं ब्रीफ केलं. आर्मीमध्ये असं नट्याबिट्या काही नव्हत्या असं. तर त्याच्यामुळे आम्हीच आपलं सगळं प्लॅनिंग केलं, आम्हीच सगळं इंटेलिजन्स घेतलं आणि वापस आलो. सकाळी वापस आल्यानंतर जसं पिक्चरमध्ये दाखवलं तसं आम्ही हेलिकॉप्टर घेऊन गेलो नव्हतो, सगळं पैदल सेना. पण आतमध्ये आल्यानंतर मी त्यांना हेलिकॉप्टर मी दिले आणि त्यांचे जे म्होरके होते, लीडर होते, ते माझ्या ऑपरेशन रूममध्ये मी बसलो होतो. तिथे सकाळी त्याने मला दाखवलं, मोजले, जवळपास आम्ही सगळ्यांचे 9 स्ट्राईक म्हणून 82 टेरेस मारले होते आणि आपला एकही जवान नाही. एवढं बोलून मी थांबवतो. अगेन तुमची क्षमा मागतो जेव्हाला लेट झाल्याबद्दल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.